आणि तोंडा उडल. शेकुटी गेलती का कचरा जाळला होता ग? शेकुटी गेलती का कचरा जाळला होता? ऋतिका हा काय ढम्मे काल तू कस काय आणि आता आलोय. आता आली आता राखील का 8-15 आता ते गुरुजी बाबा जागेवर बसले ना ग. हा पहिले सारून विरवणं होतं. होय चिनू चिनू म्हणलं सुट्टीच्या दिवशी जर आला ना मग येता येईल. पण मग शाळा बुडून पण काही नाही. पण आता त्याची ऑलरेडी 15-20 दिवस शाळा बुडली. ज्यांना मरणाचा खर्च मरणाचे पैसे भरायचे तुका योग खाजे का आमच्या वाणी का पाठी दप्तरच्या 12 गोणीचं जा साडं म्हणजे असं आहे का तुमचं? तेच ना खर्च आहे बाई वर्षाला तेवढा लेकरांच्या लक्ष ठेवाच लागत. नाही बुडवायला काही नाही पण आता ऑलरेडी भरपूर दिवस झाले ना. काय करा त्यांना पण धावपळ होते ती खिडकीला जाळीला पाय गेला ना तिचा खाली. सगळ्यांनाच जीव लावला ना. आम्हाला लई लावला जीव. शैलेशन मी तर लई होतो इथं. लई मोठं आधीकार खर्च करणार नातवंडांना लेकीला म्हणली नाही कधी सुलताना म्हणली नाही कधीच नाही मोठ्यापणा कधीच केला ना. वराला ते टिंपून येणार मोर काही 6 महिन्याचा तिथे गेला मी कानात म्हणले वय नाही अगं खूप लागली असं तू असं असा हा रस्त्याला टिंपू बाट्याला बटाटा उडे खाल्लं बाई काय घेऊन बसल्या कोणचं खाल्लं तुम्ही बटाटा उडे म्हणलं गाडी उभी का तुमच्या दिवशी म्हणलं वय जेवायची जेवून बसली म्हणलं कधी म्हणते का जेवा बिवा काही नाही. आपल्या बापाचं घ्यायचं खायचं काय घ्यावा रे तुम्हाला. हा मला पण अशीच म्हणायची आपल्या बापाचं काय नेहमी मग मला काय म्हणू नाही का जेवा आम्हाला जेवायचं हो घरात आणल्या होत्या भाजी इथं टाका म्हणजे 15 दिवशी लागली होती मी खाल्ली पाहिजे तिथं बसले आधी घेतली पिशी चापून 100 रुपये सोडलं त्या वाघ्यांना त्यांना म्हणलं मी जाते बाय घरात बसा तुझ्यामुळं काय सांगू ये असं काय तू घेशील माझे पैसे घेशील माझं पैसे तुला काय होतं तू सोडायला आम्ही तुम्ही काय आलाय. हा गावात पण कोणत्या लग्नाला गेलं देव आणायला तेव्हा आपण तशीच करायची आजी. आमच्या पिशा चापायची टाकायला मला म्हणायची मग पण बाई तिच्या मरणाचीच काही क्षमत झाली मग तू काय करा आज तोंडातून ऐकाय सुद्धा पण साधं नाही वहिनीचं दुखाचे चमक भरली तेवढंच निमित्त झालं. आमचा मला म्हणतो ती कमळाची कोणी होती तिकडे बसा मंदिराकडं आणि तिथं आला म्हणलं काय करायचं तुला कमळाजीचं कोणी आज काय विचारली तो कमळाजी तुझी कोणी म्हणून त्याला सांगितलं ठाका भाऊ नाही असं असं झाले आणि बाईला काय आणू नको इकडं पण सांग फक्त कधी झोपायच्या टायमा सांग बाकी बिकी खाल्ल्यावर सांग कमळाजी कोण आहे ग तुझी म्हणलं काय रे असा करतो तू डबल टिबल विचारतो कमळाजी कोण आहे तुझी तुला काय माहित नाही का माझी मावस आहे मोठी नाही विचारितो तुला की कमळाजी कोण आहे म्हणून आणि मग तितक्या नीचेचा का रंगा त्यांना कळा ना म्हणलं चल तिकडे म्हणलं का बघ आला काय मला म्हणतो चाल तिकडं हो मी म्हणतो का कमळाजी तुझी कोण आहे म्हणलं रे का कोणचा फोन आलाय म्हणलं काय नाही कोणता ठका भाऊचा आला होता म्हणलं माझ्याकडे फोन करून दे माझ्याकडे फोन करून दे मग मी ओमशी फोन करून घ्या मी ठका भाऊला म्हणलं बाळा रंगा आला मला म्हणला चल तिकडं आणि ओम म्हणतो कमळाजी तुझी कोण आहे काय नाही झालं वहिनीचं दुखाचं काय वहिनीला पुढे निघालं काय पुण्या विण्यात ठका भाऊ बोलायचाच बंद झाला मग म्हणतो आग्राई बहिणीचं असं असं झालं म्हणलं काय बोलत होती मला कोणी सांगितलं तसं नाही
अगं बाई काहीच नाही झालं, पराच्या दोन तिला ती चमक बांधायची. मी जर मग तुला काय आम्ही सांगतो, आम्ही सुद्धा तिच्या जवळ नाही. रातभर झोप नाही, काही उड्या मारल्या, काही मरणार कोणच्या गल्ला सुद्धा भरून घेतलं नाही वहिनी. स्वतंत्र जीवन जगावलं बाई, कोणालाच त्रास दिला नाही. कांड्या कधी कमी भरायची नाही, लुगडी नसून ती नेसायची. आपण दिवाळीदार तर घ्यायची मोठी साड्या माया बोलतात बाई त्याची पटली केली नाही. चला बाई दुकानामध्ये काय वहिनी गेले झाली कर 5 मिनिट. वहिनी जीवन नाही स्वतंत्र. तोंडावर बोलायची स्पष्ट. आणि ती कोण खर्चच खातो, भाकर करायची, स्वतःच करून खायची, कधी कोणाला त्रास नाही दिला तिला. म्हणायची आई काय चहा आपण आलो का कोणाला भेटायला, काय आला भेटायला घेऊन काय करा बाई वहिनीला. लग्न आमची तिचं झालं 3 दिवस आम्ही तेव्हा 3 दिवसाची लग्न करून. हा ना. आणि मग मोकळं झालं 3 दिवसांनी मागून ती वरात फळ पहिलं. मला माहेराला यायचं असलं का ती थांबायची इथे, तेव्हा झोपडी होती, लई मोठी झोपडी होती खाली सोडा. आणि मग हे करायचे इथून मधून ती डोंगर मळ्यात जायची. वहिनी तिची मायाची माणसं सगळी मळ्यात तिथं होती का डोंगर मळ्यात पहिली? सगळा डोंगर मळ्यात तिथं होता. राहायला आल्यात ना लोक सगळी डोंगर मळ्यात. आणि मग वहिनी संध्याकाळी गडात पाडत जायला तापलं नसेल पाणी. मग मी दुसऱ्या सकाळी मग का तर बाईची माई गाठ नाही ना थांबायची. शिमग्याला यायला आपण आलो का चांगलं झालं. तिथे नाही सोनं झालं, त्रास नाही झाला जीवाला. म्हातारपणाच्या तिला याद न बघावं लागलं नाही. पण तिला ते शेवटचे 2 दिवस त्रास आता मग हा ना. म्हणजे मी होते तिथं ना. पण अगं तर तुला आज सगळं केलं असतं, माझा अविनाश पडत गेला असता, सगळं झालं असतं. माझं सपन पडलं माझी बाईच यायची तिच्या उशाला जाऊ. मी फोन केला होता ना, मग 15 मिनिटं बोलली आजी मम्मी संग. मी होते ना तिथं, मी गेले ना. नाही अशी अजूनही माणसं गोळा झाली नाही. फोन केला 4 वाजता. पण तिला ना तुला सांगू का, मी जेव्हा गेले ना बरं आहे का तू म्हणते माझ्या हातपाय दुखत एवढं बोलली शेवटचं. पण तिला नंतर आहे ना चालला, म्हणजे जीव निम्मा गेला होता आणि तिला समजत नव्हतं मी पुण्याला आहे का गावाला आहे. आणि तिला मी विचारायचे तू कोणाच्या डोवाळी जेवणाला गेली, ती कुठे गेली, तिला काही समजत नव्हतं. हा म्हणजे ते शेवटपर्यंत काम केलं तिने आणि काम करता करता गेली. हा ते तू फिरायला गेलते ना. त्यांनी प्रयत्न केला, माणसं होती नाही ते युवायला म्हणला मी आलो. पण ती कसं मग 2 डॉक्टरकडे गेली, झावरे डॉक्टरकडे पण गेली, परत वेदांताला गेली, पुण्यालाही गेली. पण ते चमक भरली हाडाचं दुखात. चमकी निमित्त केलं त्याच्यानं आपल्याला वाटलं तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना चमक भरली. चमक नव्हती ती म्हणजे जाण्याचं. हा ना. मग 2-4 दिवसात काय मरणे येते का नाही त्या म्हाताऱ्याला येत नाही. रोज मारणं मागायचं, रोज मरणं मागायचं. हा ना. काही जण किती अंगाव दुखणं काढ हे काढ तरी मरण येत नाही. पण ते देवानी बाई निमित्त केलं. काय चाललंय यशस्वी तुझं? हलवण्यापेक्षा असं एका मन वाटत बरं झालं. कारण की जरी तिला आपण नंतर वाचली जरी असती, काही झालं असतं ना, तर पहिल्यासारखी तेवढी स्ट्रॉंग नसती राहिली. पहिल्यासारखी नाही तिने करून जरी खाल्ला पण तेवढं नसतं करता. काय केलं असतं तुम्ही? हा नसतं सुमित मामाची संकष्टी दीदी पादे दीदीला पादे दीदीला. यशस्वी इकडे बस. आजी काय दिसलीच नाही. ए आणसाजी कुठे ग? आजी कुठे? आणसाजी घरी का? हा काय घरी काम आवरीत असल. काम वाढलंय इथं बसत होती का? हा ना.
कपडे तुम्ही पण आता तुमची खवा सांगायचा आज दोघी आलो यायचं ना घेऊन मग तिला भाव गेला नाही लहान पुढं स्कूटी येत असेल ना त्यांना. कुठे नाही येत पण तुला लहान गेला तिला कुठे आणून पडला असतं. हा मला नेहमी आठवण येते पण काय पोरांच्या गोंधळात फोन करणं होत नाही. हा चालन चालन मी आता परत आले ना मग फोन करीन मग या तुम्ही दोघी पण. त्या दिवशी भेटलो होतो आम्ही पूजेच्या दिवशी पण काही जास्त बोलणंच झालं नाही त्या लगेचच गेल्या. अगं बाई पाहुणे रावळच आधी ती मुंबईला आकांती आली ना आमच्या घरी. हा सकाळची पाहुणे हा हा बरोबर आहे. आले कपडे वाळत घालून. कोण आहे आजीबाई आपली. देवराव माहिती मी एक लेकीच्या हस्ते तसे आजी कोणच्या हस्ते केलं तरी खुश होईल नातींच्या लेकींच्या पण तरी पण आहे ना लेकीचा मान आहे ना. हा ना दे असं वाटतं कुठंतरी गेली आणि येईन आता म्हणून ए पोरींनो आवराला. हा चप्पल घालायची असं मम्मी कुठं राहिली. तुला हंबा बघायची. हंबा नाही बाळा आता आता ह्या शेळ्या आल्यात. हळूच आहे ग सुप्रिया. आज पहिल्यांदा चौघ पण एकत्र आहे ना मम्मी. लसूण किती छान आलंय. मी राजीचा आहे का मम्मी. हळूच इथून पडशी. सकाळी 7 लावून लाईट नव्हती. बाबाला लाईट नसल्यावर इथं हे केले वाटतं ना. लाईट नसल्यावर काय होतं माहिती ना. काय नाही होत आहे. ये किती ठेव. ठेव तिथंच. माहित नाही मग मी आता माहिती करून घे. हा इकडे लांब आहे ना. एक दात कसा किडलाय आणि फ्रुटी पाहिजे ना ब्रिटी पाहिजे. फ्रुटी ब्रिटी पिल्यावर अजून दात किडन मग चालन का. हे बघ हिरडी सुचली का अजून नाही मग बापरे. हा हे बघ ना तिला झोपू त्या बिचारीला. मी ठीक आहे आता. मी मगाशी बघितलं ते बाजूला इथं बारीक गोळी दिसते का हिरडीला. हा इथं नखाच्या पुढे दाताच्या पुढे. कमी झालं का नाही हो. झालं. गरज आहे का कॅप बसवायची. गरज तर आहेच. मग याचे दात पडणार कधी ती. 14 वर्षापर्यंत पडतात म्हणले आहे ना डॉक्टर. मग तो पाडून टाका लवकर. पाठीमाग जरा 15 दिवस गावाला काढून घे त्याच्यात. गावी लई चॉकलेट खाल्ली ना म्हणून झाले. ओढून घेते ना चिमट्याने. 2 दाढी. दाढी त्या दाढी नाही बाबा
हे हात दाताला दाढी म्हणतात. ना त्यांना दाढ म्हणतात. दाढ काय म्हणतात? तुमच्या फ्लॅटवर नाही जाणार म्हणतोय. बाबा मला फिरायला नाही, मी नाही तुमच्या फ्लॅटवर जाणार. तर मामीकडे जातो का मग? मामीच्या फ्लॅटवर जातो का? हा? किती मोठं घर आहे का नाही आपल्याला इकडून तिकडे खेळायला. मी येऊ का? मी येऊ का? माझी बाबी पडली. बाबी इकडे मागे यायचं. अरे आणते ना फ्रुटी म्हणली आता. आता फ्रुटी बैलगाडी चालली बघ. बैलगाडी बैलगाडी जातो का फिरायला? तुला फिरायला यायचं ना माझ्यासोबत. गावात नाही, चल मी तुला बकऱ्यांकडे फिरायला घेऊन जाते. चल, मावशीला न्यायचंच नाही. बाबांना जाऊ दे. चल, सुप्रिया मावशीला न्यायचंच नाही. चल मी तुला शेतात फिरवणार. बाप्पाला घेऊन जाते. बाप्पाला चल, पंजाजीच्या तिकडे घेऊन जाते. चल चल बाप्पाला घेऊन चालले. चल बाप्पाला. चल दाखवते तुला. चल चल, पकड बोट पकड माझी. चल गावात नाही गेले ते तिकडे लांब गेलेत. बरं चल मी तुला नेते लांब. चल माझ्यासोबत येणार ना तू माझा आहे ना बॉय. मी नाही आवडत तुला. हा मग चल माझ्यासोबत. बाय कर, बाय कर मावशीला, बाय कर मम्मीला, बाय कर. जा चप्पल घालून ये. पण जा लवकर चप्पल घालून ये. मी घालू? तू गुड बॉय ना. गुड बॉय असा रडतो. एकटे गेले. बाबांना आल्यावर आपण पनिशमेंट देऊ. हा तुला नेलं नाही बर का. ते बघ आपली आजी आली बघ. आहे का आजी आली. नको नको बिस्किट पुडा. अगं 15 दिवस चॉकलेट आणि बिस्किट खाऊन बघ दाताचं दुखणं झालंय. दाखव आजीला दात दाखव. चल ये आजी आता. तू काय डबा घेऊन आली का काय? अगं मग मला मी आंघोळच करत होते. जेवायचं होतं का धुणं धुतलं. थोडी लई केस कसतरी राहते म्हणून मेहंदी लावली होती. मला कपडे धुवून द्या. कपडे धुवून घेतले म्हणलं मग करावं नंतर आंघोळ. मग जेवायला कायला घेऊन यायचं? तर मी आंघोळच करीत होते. हा भाऊ बाबा ते जेवून बसले होते. मी फोन केला तेव्हा जेवले होते. जा दे एकच माणसाला जेवण घालतात. कोणाला नाही बोलत. नाही पण आता मग आपली आजी होती तेव्हा सगळ्यांनाच बोलायचे ना. मग म्हणलं बोलायची आजीत मग बघता येईल 12 महिनेच टायमाला मग सगळ्यांना बोलावता येईल. काय नाही बोलायचं. दर महिन्याला फक्त ती एक बाई आहे ना भाजी भाकर जेव घालायची. कुठे गेली पण ये ना. हा काय निघतोय काय तू? हा ही आली इंदू आजी. तिला फोन केलता. ऑपरेशन करावं आपलं काय. काय ऑपरेशन तरी काय आता लय वेळ होती ना बस. मम्मी काय झालं? चाल राऊंड मार. एक राऊंड मार. ओ ओ
कुठं जायचं मावस? काय बसतील काय उड्या हाणतील पड खाली पड पडली 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 उठ 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 जायचं आपल्याला पुण्याला. काय असं जायचं का कपडे घेऊन? हो कसा राडा आहे बघा याचा आता. शी हा मुलगा कोणी ओळखू येतोय का तुम्हाला? शी इथं खायची चाललंय छी छी इथं खायची चाललंय खाली शी. हा मी काय तेवढं धरू तरी लागत आहे कागद. हे काढायला पाहिजे ना. हो हे लसूण नाही ना. हे 2 फडके आहे ना. आणि ती पडेली आजीची काय? शेततळेच भारी. मला वाटलं बाबा म्हणले इकडे. मला वाटलं हे लिंबाचं झाड दिसत होतं तेच आहे का काय? हे कोणाचं वावर आहे? मनशावामीचं त्यांचं आहे ना. हा काय किती खाली आहे ना पण शेवगा. कवळ्याच्या शेंगा सगळ्या. कवळ्या खायला मजा येत नाही. शेंगा राहायच्या इथंच आपण पडायचं. 1-2 नेलं तरी. किती शेंगा लागल्यात ना पण आपल्या इकडे घ्यायला किती जाते. भेटत पण नाही. चवदार पण नसतात एवढ्या. बस झालं चल बस. हा तुम्हाला पण घेऊन जा ना पुण्याला. काय आपल्याला एक शेंग टाकली तरी झालं. शेवगा कसं सापडा. हा ना लय भारी शेवगा. पण कवळा आहे सगळ्या कवळ्याचे त्याला रस नाही ना. हे पण कवळीचे कवळीचे शेंग ये बाई खाली कवळीचे. अजून 2 दिवसांनी चांगलं झाड होतं. कवळा नव्हता लागत. थोडासा झाड लागत. आपण लवकर आलो थोडं. परत यायला लागेल 8-10 दिवसांनी. 10 रुपयाच्या शेंगांसाठी एवढ्या लांब. कवळे आहेत ना. आली शेंगा लय कवळे आहेत. मी काय पहिल्यांदाच झाड बघितलं. मी आले ते एकदा 2दा. अजून 2-3 दिवसांनी चांगलं निभार होते. काय उपयोग नाही तोडून. ही मधली वाटती ना जरा. ही कवळीच ना. बरं ते मग काय तोडून फायदा नाही. आपलं कालवणाला नाही म्हणून काय. एवढे लय झाले 2 अरे इथं ठेव. एवढ्या कशाला लागत होता आम्हाला. कालवण व्हायचे याच्यात हे इथं घे ना कालवणाला. आज काय आहे? आज सार भाताचे काय. तुम्हाला घेऊन जा. इथं कवळ्याचे चिंच आणायच्या होत्या आपल्याला. राहिल्या टाइम आणायला. चल जाऊ दे. परत नाही भेटली चिंचा पण हे सीझन सोडून. गेल्या वर्षी नाही भेटल्या. यशस्वी पोटात होती तेव्हा. तिकडून जायचं का?
हे आहे आमच्या आजीचं शेत. आता इथं काय लावायचंय? नाही अजून हे नाही. आत काय नाही आल्यात अजून म्हणावं तसे पण भरलं नाही तो. म्हणावं तसे बघितलं किती गाभा लगेच साठले. तर असं किती छान वाटतात ना याच्यावरची फुलं. हा ना काढलं होतं का? काढलंय त्याला दोनदा. पुढं मुडं राहिलं असेल ना. इथं पण काँग्रेस आहे. गुच्छात दे बाय कशी अंगा. गुच्छात नाही ना येत. गुच्छात नाही होत. इथं पण आहे. मी परत बरं चल राहू दे नंतर अजून गावात येते ना काही. ते आणि योग्य याचा गुच्छ आहे का अख्खा. ते घेत नाही. पालच खराब झाली का सगळी दिली असती. खराब आहे. पानं पण वर आहे. 1-2 पानं लईच खराब आहे बंदी. करून देता का? पालक भाताची पेज बनवायची त्याच्यात पालक टाकायचा. बासवली चल माझं पण आहे ना नको नाही येतं पण नाही ना रे एवढं. काय म्हणतात ते शेपू घालायचं ते बघा. खुरपलं होतं बघा ना किती लगेच लगेच गवत झाले. ते एकदा सुकल्यावर परत खुरपायला पाहिजे. आता सुकून द्यावं लागेल त्याला काही करून घेतलं झालं. तिकडचं पाणी इकडे गेलं. मेथीची भाजी कुठं मुडचे. मग एवढं कष्ट केलेलं. पाणी नाही ना बघा इकडची भेंडी किती आपण जेव्हा करतो तर भोपळा पिकलेला नसेल कच्चा असेल तो आतून. थोडी निघली यशस्वीला आणली ती. आंबी कुठे गेला होता? नाही निघली का? मस्त निघली 4, 5, 6 वांगी. पत्र्यावर कोण चढायचं आता? आमच्या वजनाने पत्रा यायचा खाली. माझा हात त्या पाडाच्या आहेत सगळ्या नसते. काय काय तिकडे बघ चाटा येशील तुम्हाला.
येडेवाणी करू नकोस तू. पिकली का? पिकलेली का? हो कच्ची असं पिकलेली हो. हा लगेच मारल्या अशी हे लागते ना अशी पोकळ. इथे खाली वडी ते थोडा. मरू देत तसे येतील 2-4 तोडी ते. पण चला लय उशीर होईल नाही तर जायला. डोळ्यात जाते. पिकलेले निघले का? खिडकी काही नाही. पिकलेली हो. सुप्रिया आहे ना. सुप्रियाला ना परत देत वाढायला आता. कच्च्या आहेत काही. विशेष नाकातून पार धारा वाहत्यात. मी मार्चिंचा खाते. जाऊन दे चल बस. निघले का बरेच? दर बघ ती नाही सुकलेली. कोणता शेपटा धरून? ही इथली मधली. पिकलेली का? काही पिकलेली का नाही काही ना बाई. 2 आकडं घेते पनूला द्यायला. चला बस. कच्ची आहे. कच्ची. बारकी बुटकी आहेत ना? ती हा ना. आपली लई मोठी होती पण पाडली ना. गोड होती का? हा मग चल जाऊन दे. डोळ्यात जाते. खाली पडल्यात. कच्ची आहेत ते जरा. चला नाही पिक्की जरा. नाही निघणार. हात होतं ना तुमचा. पण ते शेंगा तुटतील तिकडे पडतील. नाही येणार काढता काय लगोच. नासाडा होईल शेंगांचा. मस्त आहे. शेंगा चांगल्या आहेत पण ते अडचणीत आहेत ना. चल. काय हो? बाय भाऊ. वाव इट्स व्हेरी नाईस. हा माझ्या मम्मीचा नवीन मोबाईल. कुठे गेला वियान? हे बघ पल्लवी न्यू फोन. पुढच्या वेळेस आलो ना जाऊ बाळा. आता उशीर झालाय. थांब बेबी मी तुला देते. जा.